नमस्कार, मी सुनीता. आज मी टोकियो हा 1949 सालच्या अमेरिकन चित्रपटाची कथा सांगणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन स्टुअर्ट हायसलर यांनी केले असून यात प्रेम, भूतकाळ, अपराध आणि अंतर्मनाचा संघर्ष सुंदरपणे गुंफलेला आहे. चित्रपटात दुसऱ्या महायुद्धानंतरची पार्श्वभूमी दाखवली आहे. अमेरिकन वैमानिक जो बॅरेट अनेक वर्षांनी टोकियोत परत येतो. टोकियो हे नाव फक्त नायक जो बॅरेटचं नाव नसून त्याची ओळख आहे. तो अमेरिकन असला तरी त्याचं आयुष्य टोकियोशी घट्ट जोडलेलं आहे. युद्धापूर्वी तो टोकियोत राहत होता आणि तिथेच टोकियो जोज नावाचा बार चालवत होता. टोकियोत परतल्यावर त्याला एक मोठा धक्का बसतो. त्याचा मित्र इटो त्याला सांगतो की त्याची पत्नी ट्रिना जिवंत आहे, जरी तो तिला मृत समजत होता. पण जेव्हा तो तिला भेटायला जातो तेव्हा त्याला कळतं की तिने दुसरे लग्न केलेले आहे. त्याहूनही मोठं आश्चर्य म्हणजे त्याला एक लहान मुलगी आहे जी त्याने कधीच पाहिलेली नसते. जो आपल्या भूतकाळाला विसरून पुन्हा काम करायचं असं ठरवतो. पण युद्धानंतरचं टोकियो अजूनही अस्थिर असतं. काळ्या बाजाराचा आणि गुन्हेगारी जगाचा प्रभाव मोठा असतो. कामासाठी जो बॅरन किमुराला भेटतो, पण तो प्रत्यक्षात गुन्हेगारी व्यवहारांमध्ये गुंतलेला असतो. तो जोला एका बेकायदेशीर कामात ओढतो. सुरुवातीला जोला त्याचा अंदाज नसतो, पण हळूहळू त्याला कळतं की तो एका धोकादायक कटात अडकला आहे. दरम्यान जो आपल्या मुलीशी जवळीक निर्माण करतो आणि ट्रिनाबद्दलच्या जुन्या भावना पुन्हा जाग्या होतात. पण ट्रिना आता दुसऱ्या आयुष्यात आहे, त्यामुळे जोच्या भावनांमध्ये संघर्ष निर्माण होतो. कथेत तणाव वाढत जातो जेव्हा जोला समजतं की किमुरा त्याचा वापर मोठ्या गुन्हेगारी योजनेसाठी करत आहे. शेवटी जो धैर्याने त्या गुन्हेगारी जाळ्याला सामोरा जातो. सत्य, प्रेम आणि जबाबदारी यांच्यात तो योग्य निर्णय घेतो. जो स्वतःच्या सुरक्षिततेचा विचार न करता आपल्या कुटुंबासाठी आणि योग्य गोष्टीसाठी उभा राहतो. स्टुअर्ट हायसलर ह्यांची खासियत म्हणजे दिखाऊ तांत्रिक आकर्षणापेक्षा कथा आणि भावना यांना ते प्राधान्य द्यायचे. टोकियो मध्ये मानवी भावना आणि वास्तव यांचा एक सहज नैसर्गिक मिलाप दिसतो. जणू काही कथा घडत नाही, तर आपल्या डोळ्यासमोर उलगडत जाते. युद्धानंतरच्या टोकियोचं अस्थिर, थोडंसं उदास वातावरण त्यांनी अतिशय प्रभावीपणे उभं केलं आणि त्याचवेळी पात्रांच्या मनातील संघर्षही तितक्याच सूक्ष्मतेने मांडला. त्यामुळे हा चित्रपट फक्त बाह्य घटनांपुरता मर्यादित राहत नाही, तर प्रेक्षकांना पात्रांच्या भावविश्वात हळूहळू गुंतवत नेतो. हीच हायसलर यांच्या दिग्दर्शनाची खरी ताकद आहे. हम्फ्री बोगार्ट यांचा अभिनय या चित्रपटाचा आत्मा आहे. कमी संवाद असूनही ते तीक्ष्ण नजर आणि शांत देहबोलीतून जोच्या मनातील वेदना, एकटेपणा आणि प्रेम प्रभावीपणे दाखवतात. त्यांच्या अभिनयाची खासियत म्हणजे ते कमी शब्दातही भावना सहज व्यक्त करतात. ट्रिनाच्या भूमिकेत फ्लोरेन्स मर्ली दिसतात. त्यांच्या अभिनयात एक नाजूक भावनिक संघर्ष जाणवतो. एकीकडे जुने प्रेम तर दुसरीकडे वर्तमान आयुष्य. त्या शांतपणे पण मनाला भिडतील अशा पद्धतीने ही भूमिका साकारतात. चित्रपटातील खलनायक हायकावा यांनी साकारलेला किमुरा फार वेगळा आहे. तो जोरजोरात ओरडत नाही, पण त्याची शांत पण धोकादायक उपस्थिती प्रेक्षकांमध्ये तणाव निर्माण करते. हा चित्रपट हायकावा आणि हम्फ्री बोगार्ट या दोन महान अभिनेत्यांना एकत्र पाहण्याची दुर्मिळ संधी ठरते. चित्रपटाचे संगीत अत्यंत सूक्ष्म आणि वातावरण निर्मिती करणारे आहे. भावनिक प्रसंगात संगीत हळूवार आहे, तर तणावाच्या प्रसंगात ते थरार वाढवतं. गडद सावल्या, रात्रीची दृश्य आणि टोकियोचं वास्तववादी चित्रण प्रभावीपणे दाखवले आहे, ज्यामुळे कथा अधिक गूढ आणि गंभीर वाटते. प्रकाश सावल्यांचा योग्य वापर करून गल्लीबोळ, बार आणि रात्रीचं वातावरण खूप जिवंत भासतं. त्यामुळे पात्रांमधील नातेसंबंध आणि त्यांचे अंतर्गत संघर्ष अधिक वास्तववादी वाटतात. पटकथा साधी आहे, पण तिच्यात भावनिक खोली आहे. संवाद कमी आहेत, पण प्रत्येक संवाद काहीतरी सांगून जातो. टोकियो हा केवळ एका माणसाच्या ओळखीचा, प्रेमाचा आणि जबाबदारीचा प्रवास आहे. हा चित्रपट सांगतो की भूतकाळापासून पळता येत नाही. पुढे जाण्यासाठी
चुका, तुटलेली नाती आणि वेदनादायी आठवणींचा सामना करावा लागतो. ही प्रेम, अपराध, युद्धानंतरची अस्थिरता आणि प्रायश्चित्ताच्या संघर्षाची कथा आहे, जिथे नायक आपल्या प्रियजनांसाठी जबाबदारी, धैर्य आणि स्वतःला माफ करण्याची ताकद शिकतो. जर तुम्ही असा भावनिक विचार करायला लावणारा चित्रपट पाहणार असाल तर पहा आणि तुमचे विचार आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. मी लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे नवीन कथा घेऊन. धन्यवाद.